शिक्षण सेवक म्हणून कार्यरत असलेल्या शिक्षकांना व शिक्षण सेवक म्हणून रुजवणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय. बघा मित्रांनो, शिक्षण सेवक सुधारित शासन निर्णय. शिक्षण सेवक कालावधी गृहीत धरण्याबाबत मागील कालावधी मोजला जाईल. मित्रांनो, याआधी काय होत असेल की समजा आपण एखाद्या संस्थेमध्ये शिक्षण सेवक म्हणून रुजू झालं आहे, 2 वर्षानंतर ती संस्था सोडली व नवीन संस्थेमध्ये जॉईन झाल्यास आपल्याला पुन्हा शिक्षण सेवक कालावधी 3 वर्ष पूर्ण करावा लागत होता. परंतु आता महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला असून तो शासन निर्णय आपण या ठिकाणी सविस्तररित्या पाहूया. बघा, या ठिकाणी दिलेला आहे शासन निर्णय दिनांक 18 फेब्रुवारी 2026 शिक्षण सेवक योजनेत सुधारणा करण्याबाबत. हा शासन निर्णय आपण प्रत्यक्ष पाहूया. बघा, या ठिकाणी शासन निर्णय दिलेला आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसेच 100% अनुदानित खाजगी शाळा ज्यामध्ये प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच अध्यापक विद्यालये, शासकीय विद्यानिकेतन व सैनिकी शाळा यांचा समावेश आहे, त्यातील कोणत्याही स्तरावरील व कोणत्याही माध्यमातील कोणत्याही शाळेत विहित मार्गाने शिक्षण सेवक पदावरील नियुक्ती झालेल्या व्यक्तीची शिक्षण सेवक कालावधी पूर्ण होण्याआधी कोणत्याही स्तरावरील व कोणत्याही माध्यमातील पूर्वोक्त कोणत्याही शाळेत शिक्षण सेवक पदावर विहित मार्गाने नव्याने नियुक्ती झाल्यास त्या व्यक्तीस नवीन नियुक्तीच्या अनुषंगाने 3 वर्षाचा पूर्ण शिक्षण सेवक कालावधी लागू राहणार नाही. पूर्वीच्या शिक्षण सेवक पदावरील त्याने व्यतीत केलेला कालावधी विचारात घेऊन केवळ उर्वरित कालावधीसाठी त्याला नवीन शिक्षण सेवक पदाचा कालावधी लागू राहील. सदर शासन निर्णय निर्गमित होण्याच्या दिनांकात ज्या उमेदवारांचा शिक्षण सेवक कालावधी चालू आहे केवळ अशाच उमेदवारांना हा लाभ अनुज्ञेय राहील. शासन निर्णय निर्गमित होण्याच्या दिनांकापूर्वी ज्यांचा शिक्षण सेवक कालावधी पूर्ण होऊन नियमित नियुक्ती झाली असल्यास अशा शिक्षण सेवकांना तो लाभ अनुज्ञेय राहणार नाही. एखाद्या उमेदवारांची पूर्वीच्या शिक्षण सेवक पदावरील सेवा, सध्या कार्यरत असलेल्या शिक्षण सेवक पदावरील सेवा दोन्ही सेवेचा कालावधी 3 वर्ष किंवा अधिक झाला असेल, अशा उमेदवारांचा शिक्षण सेवक कालावधी सदर शासन निर्णय निर्गमित होण्याच्या दिनांकात संपुष्टात येईल व त्यास नियमित वेतन श्रेणी लागू राहील. म्हणजे मित्रांनो, तुम्ही आधी या संस्थेमध्ये जॉईन होण्याच्या अगोदर एखाद्या संस्थेमध्ये 1 किंवा 1.5 वर्ष काम केलेलं असेल आणि आता तुमचा शिक्षण सेवक कालावधी चालू असेल तर आजच्या दिनांकास तो संपुष्टात आला आणि तुम्हाला त्या ठिकाणी कायम वेतन श्रेणी लागू होईल. म्हणजेच अत्यंत महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय मित्रांनो. धन्यवाद.